स्वामी समर्थ. नमस्कार. आजच्या भागात आपण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, त्या दिवशी काय करावे याची माहिती घेणार आहोत. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. चला तर मग, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. साधकांसाठी फायदेशीर गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत या दिवशी काय सेवा करायच्या त्या पाहूयात. आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्चन करावे. त्यानंतर ते नाणे तिजोरी ठेवायचे आहे, जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो. रोज आपण जेथे पैसे ठेवतो तेथे ते नाणे ठेवावे. हे कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे. असे केल्याने खूप छान अनुभव येतो. गुरूंची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 11 माळी जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या कुलदैवतेची सेवा करायची. ओम कुलदेवताय नमः असा जप करायचा आहे. असा जप करत एक जपमाळ करायची आहे. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी एक मंत्र म्हणायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचे आहे. त्यामध्ये शंखनाद करायचा आहे. आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी. सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील. या सर्व सेवा करताना प्रसन्न ठेवा. आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. पुष्य नक्षत्र म्हणजे काय? पुष्यचा अर्थ आहे की पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा प्रकार असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा. या नक्षत्रात 3 तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. जाण्याआधी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, त्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. तुमची एक कमेंट आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यास स्फूर्ती देते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.